माधवनगरमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागून एका गोडाऊनसह 3 दुकाने जळून खाक। या आगीत सुमारे 15 लाखाचे नुकसान झाले आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। माधवनगरमध्ये एक मिरची मसाल्याचे गोडाऊनसह 3 दुकानांना भीषण आग लागली। या आगीत सर्व काही जळून खाक झाले। ही आग शनिवारी जानेवारी 10 रोजी रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास लागली। 2 अग्निशमन बंबाच्या सहाय्याने 2.5 तास प्रयत्न करून पहाटे आग विझवण्यात आली। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज विद्युत महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश आवळे यांनी व्यक्त केला आहे। माधवनगरमधील माधवनगर ते अहिल्यानगर जाणाऱ्या नवीन बायपास रस्त्याच्या कडेला एकाला लागून एक अशी पत्र्याचे शेडवजा दुकाने आहेत, तर त्यांच्या मागील बाजूस झोपडपट्टी आहे। यातील एका शेडमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य देवानंद जाधव यांचे मिरची मसाल्याचे गोडाऊन आहे। शनिवारी रात्री 1:15च्या सुमारास अचानक मिरच्यांचा खाट उठला। या वासाने पाठीमागे पत्र्याच्या घरात राहणाऱ्या महिलेला जाग आली। तिने घराच्या पत्र्याच्या फटीतून पाहिले असता तिला गोडाऊनमध्ये आग लागल्याचे दिसले। ती आरडाओरडा करीत घरातून रस्त्यावर आली। तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावून रस्त्यावर आले। समोर एका गोडाऊनसह 4 दुकानांना आग लागली होती, पण शटर बंद होते। जमलेल्या काही लोकांनी दुकान मालकांना फोन करून बोलावले, तसेच काही तरुण अग्निशमन बंब बोलवण्यासाठी धावले। काही वेळातच एक अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला। त्यांनी आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा सुरू केला, मात्र गोडाऊन आणि दुकानांचे शटर बंद असल्याने आग आटोक्यात आणण्यास अडचण येत होती। तर अग्निशमन विभागाचे जवान शटर काढण्यासाठी पुढे येत नव्हते। अखेर झोपडपट्टीतील तरुण पुढे धावले। त्यांनी दोरीच्या मदतीने शटर उपसून काढले। दरम्यान दुसरा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला। दोन्ही अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला। झोपडपट्टीतील काही तरुण जीव मुठीत घेऊन गोडाऊन आणि दुकानातील साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र आगीच्या तीव्रतेमुळे त्यांना यश आले नाही। काही तासातच गोडाऊनसह 4ही दुकानातील सर्व साहित्य दुकान मालकांच्या डोळ्यासमोरच जळून खाक झाले। गोडाऊन आणि दुकान सामोर जळत असताना पाहून दुकान मालकांनी हंबरडा फोडला। या आगीत देवानंद जाधव यांच्या मिरची मसाला गोडाऊनचे जवळपास 5 लाखाचे, अकबर बादशाह मुजावर यांचे मेट्रो होंडा सेंटर ह्या दुचाकी दुकानातील दुरुस्तीसाठी आलेली 7 दुचाकी व साहित्य जळून जवळपास 2.5 लाख। नागेश गणपती सन्मुख यांचे महाराजा मेन्स पार्लर ह्या दुकानातील संपूर्ण फर्निचर, फिरती खुर्ची आणि साहित्य असे सुमारे 2.5 लाखाचे। अशोक जैन यांचे गुरुकृपा इलेक्ट्रिक या दुकानातील सर्व इलेक्ट्रिक साहित्य जळून सुमारे 3 लाखाचे नुकसान झाले। एकूण गोडाऊनसह दुकानांचे जवळपास 15 लाखाचे साहित्य जळून खाक झाले। इलेक्ट्रॉनिक्स दुकान आणि केस कटिंग दुकान सोडून मिरची मसाला गोडाऊन आणि दुचाकी दुरुस्त करणाऱ्या दुकानामध्ये लाईट कनेक्शन नसताना ही दुर्घटना घडली आहे। सकाळी सरपंच अंजू तोरो यांसह ग्रामपंचायत सदस्य आणि विद्युत महावितरण विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे। यातील गोडाऊन मालक देवानंद जाधव यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे।